स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात, की सगळ्या गोष्टी खरेदी करणं सोपं आहे, पण एकच गोष्ट करणे फार अवघड आहे आणि ती आपल्याला जमली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात, की गाडी खरेदी करणं सोपं आहे, शेती घेणं सोपं आहे. एवढंच नाही तर दागिने घेणं सोपं आहे, घर घेणं सोपं आहे, विमानसुद्धा आपण खरेदी करू शकतो. पण एकच गोष्ट करणे फार अवघड आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तर ती गोष्ट म्हणजे आजच्या या धगधगत्या कलियुगामध्ये मुलांवरती उत्तम संस्कार करणे फार अवघड आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, की आपल्या मुलांना उत्तमाचे संस्कार आपण केले पाहिजे. त्यांना काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते कोठे जातात, कुणाशी बोलतात, यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांना उत्तमाचं मार्गदर्शन केलं पाहिजे. काय चांगलं आहे, काय खोटं आहे, याचंही मार्गदर्शन आपण त्यांना केलं पाहिजे. तरच म्हणले समर्थ, उद्याच्याला ते पुढे जाऊन उत्तमाचे नागरिक घडतील. आपण जर आज त्यांना उत्तमाचे संस्कार केले नाही, तर आपल्याला पुढे जाऊन दुःख होणार आहे आणि आपल्या मुलांनाही दुःख होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, की सगळं घेणं सोपं आहे, पण आजच्या या धगधगत्या कलियुगामध्ये मुलांवरती उत्तमाचे संस्कार करणेच अवघड आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की मुलांवरती आज जर उत्तमाचे संस्कार केले, आज जर त्यांना उत्तमाचा मार्ग दाखवला, आज जर खऱ्या खोट्या चांगल्या वाईट याची जाणीव तर त्यांना आपण करून दिली, तरच आपलं उद्याचं आयुष्य सुख शांती आणि समाधानाने जाणार आहे. आज त्यांना जर आपण उत्तमाचा मार्ग दाखवला, तरच आपल्यालाही उद्या सुख शांती समाधान प्राप्त होणार आहे. आपण जर आज त्यांच्यावर उत्तमाचे संस्कार केले नाही, तर उद्या जाऊन तेही दुःखात राहणार आहेत आणि आपणही त्यांच्या काळजीने दुःखात राहणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं.